दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. पनवेल तालुक्यातील कुंडेवाहाळ, करंजाडे, माणघर आणि दापोली परिसरातील जमिनी संपादित करण्याच्या सिडकोच्या हालचालींविरोधात स्थानिक शेतकरी आणि भूमिपुत्रांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रकल्पाबाबत कोणतीही स्पष्ट माहिती न देता तसेच संबंधित जमीन कोणत्या उद्देशासाठी आणि कोणत्या कायदेशीर प्रक्रियेनुसार संपादित केली जाणार आहे याची माहिती न देता अधिकारी पंचनामा आणि मोजणीसाठी येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. जमीन संपादनास तत्वतः विरोध नसल्याचे स्पष्ट करताना योग्य मोबदला, कायदेशीर प्रक्रिया आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली. जमीन संपादन प्रक्रियेत लार कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच प्रकल्पामध्ये जमीनधारकांचा सहभाग कसा असेल याबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रति गुंठा 2,48,00,000 रुपये मोबदला देण्याची मागणीही करण्यात आली. सर्वेक्षणासाठी सहकार्य न केल्यास पोलीस बंदोबस्तासह कारवाई केली जाईल अशा प्रकारची भाषा काही अधिकाऱ्यांकडून वापरली जात असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला. दबाव किंवा धाकदपटशाहीला बळी पडणार नसल्याचा इशारा देत त्यांनी न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवण्याची मागणी केली. या आंदोलनात कुंडेवाहाळचे सुनील भोईर, दापोलीचे कमलाकर म्हात्रे, शहाजी पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि भूमिपुत्र सहभागी झाले होते. सरकार आमचं आहे, सरकारने कायदे चांगले केलेत तर त्याची इम्प्लिमेंटेशन हे अधिकारी आहेत ना, नालायक अधिकारी आहेत, नालायक, ती इम्प्लिमेंटेशन चुकीची करतात आणि शेतकरी कसा खड्ड्यात जाईल याचा प्रयत्न करतात. मी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगतो, मुख्यमंत्री साहेब तुमचा खूप गाजावाजा आहे, आम्ही BJP वाले आहोत, सरकार आमचं आहे, केंद्रात सरकार आमचं, शेतकऱ्यांना अन्याय का, तुम्ही याच्यात लक्ष घाला आणि ॲज पर आमचा विरोध नाही, तुम्हाला विकासाला विरोध नाही, आमचा विरोध आहे फक्त शेतकऱ्याला काय देणार त्याचं तुम्ही सांगा आम्हाला. आमची इच्छा एवढीच आहे का केंद्र सरकारने जो कायदा पारित केला आहे लाटचा, त्या लाटप्रमाणे जमिनी घ्या, त्याची व्हॅल्युएशन द्या, शेतकरी हुशार तुम्हाला जमिनी देतील, स्वतः मोजून देतील. तर तुम्ही हे चुकीचे पायंडे पाडता. तुमचे सरकारी अधिकारी, याच्यात मेन म्हणजे सरकारी अधिकारी चुकीच्या पायंडा पाडतो. मला वाटत नाही तुमच्यावर पोहोचला असेल किंवा काय, पण मी या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आवाहन करू इच्छितो, साहेब याच्यात लक्ष घाला आणि शेतकऱ्यांच्या पोटात पाय येते ते थांबवा. आता इथे शिडकोचे समोर सर्वेला आले त्यांना आपण विचारूया. पत्रव्यवहार उत्तर देणं यांचं कामच नाही, त्याला माहितीच नाही. माझी स्वतःची मेट्रो 10 पत्र आहेत, आयुष्यात कुठलं पत्राचं उत्तर देत नाही. का मारा एकच गेलो कोर्टात किती वर्ष जा, आता मी स्वतः 8 वर्ष फेऱ्या मारतो, काही रिझल्ट नाही. माझ्या अहवालमध्ये असं लिहिलं त्यांनी तर शेतकऱ्यांनी 20% भूखंड घ्यायला असहमती दर्शवली. तुम्ही घेतलाच नाही असं त्यांचं म्हणणं. तुम्ही मला कधी दिलंच नाही. मागितलं 50 वेळा मागितलं, 50 पत्रात लेखी दिलेत, सगळं दिलं, तोंडी जाऊन भेटलोय. त्यानंतर कोर्टात आता आमच्या हातात नाही, हायकोर्टात जा. हायकोर्ट गेले 8 वर्ष फेऱ्या मारतो, अद्याप रिझल्ट नाही. मी हायकोर्टात मारतो महिने, एक सदन शेतकरी आहे म्हणून. गरीब शेतकरी काय करेल आमचा? हायकोर्टात तुम्हाला हायकोर्टच्या वकिलांना 1 एप्रिलचा 1 ते 2 लाख रुपये लागतात. इथं आमच्या लोकांना 2 ते 3 हजार मौत आहे. शिडको म्हणजे कोण हो? हे अधिकारीच असतं त्याच्यात, एकदम माजलेत बोलत, माजलेत त्यातला प्रकार आहे. सरकार देतो ना, सरकारने कायदा काढला त्यामुळे घ्या ना बाबा, हो आमची पुन्हा आहे. पण ते कायदे फाट्यावर मारायचे नाही, यांना फुकटमध्ये 20% म्हणजे काय, 100% फुकट जमीन मिळतो. आणि ज्या लोकांनी दिली आता माझ्या तोंडात वाईट येईल एका दिवस, त्या मिटिंगला मी होतो, मी स्वतः विरोध केला पृथ्वी चव्हाणला. 20% काय मिळणार आम्हाला? आमचे काही अति त्या काळचे पुढारी नाही द्यायलाच पाहिजे. मला एकट्याला बाजूला पाठवतात. आम्ही सर्व अधिकारी भूकरमापक अधिक सावंत, आज मी भूमी अभिलेख पनवेल कार्यालयातून आलेलो आहे. जर तुमचा विरोध असेल तर आम्ही, शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्ही कसं करणार? आता पंचनामा करावा लागेल, कारण आपलं विरोध असल्यामुळे त्याची माहिती संपादित मेट्रो सेंटर 1 देऊ शकते किंवा सिडको देऊ. आम्हाला नोटीस मिळाली ना, म्हणजे
आमच्याच ऑफिस, कारण वरिष्ठाकडून तुमची चर्चा झाली शेतकऱ्यासंग अशी समजली, त्यानंतर त्यांनी नोटीस काढली. हा मेट्रो सेंटर एक आहे ना. मग आता त्यांनी सांगितल्यानंतर तुम्ही आलेले आहेत का? हा, तुमच्या सोबत सिडकोचे अधिकारी दिसत नाही ते? आहेत ते कुठं आता बाहेर गेले. भूमी अभिलेख डिपार्टमेंटला कुठल्याही जमिनीचा सर्वे करायचा असेल तर त्या जमिनीचा मालक जो आहे त्या मालकाची लेखी अनुमती असल्याशिवाय त्यांनी सर्वेला येणंच नाही. म्हणजे रेव्हेन्यू ॲक्ट असं सांगतो की ज्या जमिनीची मोजणी करायची आहे त्या जमिनीचे मालक यांची लेखी संमती असल्याशिवाय त्यांनी यायला नाही पाहिजे. तर या केसमध्ये इथल्या कुठल्याही शेतकऱ्यांना लेखी संमती दिलेली नसताना सिडको पुन्हा पुन्हा जबरदस्तीनं सर्वे करायला येते, हे न सुटलेलं कोड आहे. आत्तापर्यंत अशाच प्रकारे जबरदस्ती करून सिडकोनं जागा घेऊन लोकांची फसवणूक केलेली आहे. त्याच्यामुळं आता आम्ही फसवणूक करण्याचा कुठलाही चान्स सिडकोला देणार नाही. त्याच्यामुळं जर सिडकोला जागा घ्यायची असेल तर त्यांनी कशासाठी जागा घ्यायची आहे त्याचे लेखी शेतकऱ्यांना कळवावं लागेल. आणि लार कायद्यामधल्या प्रोव्हिजनप्रमाणे त्यांना जर शहरीकरणासाठी जागा पाहिजे असेल तर त्या शहरीकरणामध्ये जागा कंपल्सरी घेताना त्याच्यामध्ये जमिनीचा मालक हा भागीदार असणं आणि त्याचा सामाजिक आणि आर्थिक उत्कर्ष होणं हा लार कायद्याचा जो मूळ गाभ आहे. त्या पद्धतीनं सिडकोनं काय पॉलिसी ठरवलेलं आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं काय पॉलिसी ठरवलेलं आहे ते समजल्याशिवाय आणि आमच्या जागेच्या ॲक्विजिशन संदर्भातली कुठलीही प्रोसिजर पुढे जाण्याच्या अगोदर सेक्शन 26 प्रमाणे कलेक्टरनी आमच्या जागेची आजच्या दिवसाची बाजाराची किंमत ही इस्टॅब्लिश केल्याशिवाय आम्ही या जागेच्या ॲक्विजिशनमध्ये कुठल्याही प्रकारे भाग घेणार नाही. याच्या अगोदरसुद्धा ते 1 महिन्यापूर्वी 4 तारखेला आले होते. त्या मोजणीला सुद्धा आम्ही विरोध केलेला आणि त्या मोजणीचा विरोध केल्यानंतर आम्ही कन्सर्न मेट्रो सेंटरचे जे उपजिल्हाधिकारी आहेत त्यांना आम्ही सगळे शेतकरी जाऊन भेटलो. त्यांना आम्ही आमचे हे सगळे डिमांड त्यांच्या समोर ठेवले. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्याकडं तुम्हाला कशासाठी जमीन पाहिजे ह्याचं लेखी आम्हाला द्यायला पाहिजे. ज्यांना ही जागा घ्यायची आहे त्यांना शेतकऱ्यांची जमिनीच्या किमतीच्या विषयीची मागणी 20% विकसित भूखंड या सगळ्या गोष्टी तुम्ही कन्वे करायला पाहिजेत. आणि ज्यांना जमीन घ्यायची आहे त्या सिडकोची जर याला मान्यता असेल तर ती लेखी मान्यता घेऊनच तुम्ही आमच्याबरोबर लेखी कळवून ही प्रोसिजर पुढे न्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी मेट्रो सेंटरवाले व्हर्बली जाऊन सिडकोकडे भेटणार, सिडकोवाले व्हर्बली त्यांना मेट्रो सेंटरवाल्यांना काहीतरी सांगणार, अशा प्रकारे ही प्रोसिजर पुढे जाणार नाही. त्याच्या पुढं जाऊन म्हणजे आम्ही हे मेट्रो सेंटरला सांगितल्यानंतर त्याच्या पुढं 2 पावलं जाऊन आम्ही सिडकोचे JMD, CLSO आणि MD यांना भेटून आम्ही आमचे डिमांड त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत. आम्ही रेव्हेन्यू सेक्रेटरी मिलिंद म्हैसकर साहेब यांना पर्सनली भेटून सांगितलेलं आहे की तुम्हाला लार कायद्यातल्या प्रोव्हिजनप्रमाणेच हे लँड ॲक्विजिशन करावं लागेल. UD सेक्रेटरींना परवा दिवशी भेटून असीम गुप्ता साहेबांना सांगितलेलं आहे की तुम्हाला शहरीकरण करताना जमिनीचा मालक हा त्याच्यामध्ये भागीदार कसा असेल ही गोष्ट ठरवल्यानंतर त्या प्रकारचा निर्णय घेतल्यानंतरच तुम्हाला जबरदस्तीने जमीन घेता येईल. आता याच्यामध्ये आमची शासनाकडं एवढीच मागणी आहे की लार कायद्याची काटेकोरपणे पालन करून त्याच्यामध्ये जमीन मालक म्हणून असलेल्या आमच्या प्रत्येक हक्काचं काटेकोरपणे पालन केल्याशिवाय आम्ही जमीन ॲक्विजिशनच्या प्रोसिजरमध्ये भाग घेणार नाही. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.